ऑगस्ट महिना सुरू आहे आणि पुढील 1 महिना तरी या 9 राशींना लाभच लाभ, पद पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि पैशाचा पाऊस पडू शकतो असं सांगितलं जात आहे. आता पुढील 1 महिना तरी शुक्र याच राशीत असणार आहे. मग तुमची रास कोणती, तुमच्या राशीवर याचा कसा प्रभाव असेल, चला जाणून घेऊया. 2026 मधील जुलै महिन्याची सांगता झाली. आता ऑगस्ट महिना सुरू आहे आणि ऑगस्ट महिना अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. याच महिन्यात मराठी वर्षातील व्रतवैकल्याचा श्रावण मास सुरू होतो आहे. तसेच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे अनेक सण उत्सव साजरे केले जात आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला असता अनेक ग्रहांचे ऑगस्ट महिन्यात गोचर होणार आहे. सूर्याचं नक्षत्र गोचर होणार आहे. तसेच बुधही नक्षत्र बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे. यातच 1 ऑगस्ट रोजी शुक्राने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केलाय. कन्या राशीत शुक्र नीचीचा मानला जातो, म्हणजेच या राशीत शुक्र कमकुवत असतो. संपूर्ण ऑगस्ट महिना शुक्र कन्या राशीत असेल, त्यामुळे मीन राशीत असलेल्या शनीशी समसप्तक योगही जुळून येणार आहे. एकंदरीतच शुक्राचे कन्या राशीतील गोचर कोणत्या राशींसाठी कसे ठरेल, तर पहिली रास आहे मेष रास. मेष राशीला कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. वादविवाद टाळावा, प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चही करणं टाळावा असा सल्ला दिला जातोय. भावंडांकडून पाठिंबा मिळत राहील, कुटुंब समृद्ध होत राहील, परंतु मुलांकडून अपेक्षित लाभ कदाचित मिळणार नाहीत असं सांगितलं जात आहे. दुसरी वृषभ रास. वृषभ राशीला ज्ञानात आणि बुद्धीत वाढ होईल असं सांगितलं जात आहे. करिअरमध्ये यश मिळेल, अभ्यासात चांगले परिणाम दिसून येतील, व्यवसायात नफ्याच्या संधी निर्माण होतील, प्रेम संबंध अधिक दृढ होऊ शकतील, कौटुंबिक सुख सोयींमध्ये वाढ होईल, खर्च वाढू शकतो, बजेटची काळजी घ्यावी, मुलांकडून चांगली बातमी मिळेल आणि आपली श्रद्धाही वाढेल असं सांगितलं जात आहे. तिसरी मिथुन रास. मिथुन राशीच्या घरातील वातावरण सुधारेल, सुखसोयी वाढतील, मालमत्तेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे, कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, वाहन सुख मिळू शकेल, नवीन वाहन खरेदी करण्याच्या संधी सुद्धा मिळू शकतात. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीला मेहनतीचे चांगले फळ मिळेल, प्रलंबित कामं पूर्ण होतील, विपणन, माध्यम आणि शेअर बाजाराशी संबंधित असलेला फायदाही होऊ शकतो. नातेसंबंध अधिक दृढ होतील, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, भावनिक निर्णय घेणं टाळावं, भावंडांसोबतचे संबंधही चांगले राहतील असं सांगितलं जात आहे. त्यानंतर सिंह रास. सिंह राशीला आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या संधी मिळतील, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, समाजात मान सन्मान वाढेल, पैशाचे सुज्ञपणे व्यवस्थापन करावे असा सल्ला दिला जातोय. मात्र अनावश्यक खर्च टाळावा. ऐहिक सुखाचा अनुभव सुद्धा या काळात येऊ शकतो, दुहेरी लाभ मिळू शकतो, विरोधकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीला शुभ आणि फलदायी काळ आहे. मानसिक चिंता कमी होतील, नातेसंबंध सुधारतील, पैशासंबंधीच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे, प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे, खर्चावर नियंत्रण ठेवावं, उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करावा, सुख अनुभवायला मिळेल आणि कामात यशही मिळेल असं सांगितलं जात आहे. त्यानंतर तूळ रास. तूळ राशीला परदेशाशी संबंधित कामात यश मिळू शकतं, चैनीच्या वस्तूवरील खर्चही वाढेल, आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय, नोकरी बदलण्याचं टाळावं हेही सांगितलं जात आहे, व्यवसायावरील खर्च नियंत्रणात ठेवावा, इतरांची मदत घेण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो असंही सांगितलं जात आहे. कठोर परिश्रम करावे लागतील, कौटुंबिक सुखासाठीही प्रयत्न करावे लागतील असंही तूळ राशीबद्दल सांगितलं जात आहे. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशींना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, मेहनतीचे फळही मिळू शकते, प्रगती होण्याची शक्यता आहे, व्यवसायातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, अहंकार आणि आक्रमक वर्तन टाळावं असं सांगितलं जात आहे. आर्थिक लाभही होतील, सर्व प्रयत्नांमध्ये जोडीदाराचा सल्ला घेतला तर उत्पन्न वाढेल असं सांगितलं जात आहे. एखादी दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर धनुरास. धनुराशीची कारकीर्द मजबूत होऊ शकेल, सुख सोयी आणि सुविधाही वाढतील, व्यवसाय फायदेशीर होऊ शकतात, आदरही वाढेल, वाढलेल्या मेहनतीमुळे उत्पन्नही वाढेल, खर्च जपून करावा असा सल्ला दिला जातोय, प्रयत्नांमध्ये वडिलांकडूनही पाठिंबा मिळू शकेल, प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि धनुराशीच्या व्यक्ती पुरेपूर फायदा घेण्यात यशस्वी होऊ शकतात. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीला भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल, सुखसोयी वाढतील, बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यताही आहे, नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा चांगला काळ मानला जातोय, कौटुंबिक पाठिंबा मिळेल,
धार्मिक कार्यामधील आवड वाढेल, धनप्राप्ती होईल, कष्टाने काहीही साध्य करू शकता असं सांगितलं जात आहे. त्यानंतर जीवनस्थिती सुधारेल आणि अधिक मजबूत होईल असं मकर राशीच्या बाबतीत सांगितलं जात आहे. त्यानंतर कुंभ राशीला परदेशी, संशोधन किंवा आंतरराष्ट्रीय कामात यश मिळू शकतं. आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय. सलोख्याचे संबंध ठेवावे असंही सांगितलं जात आहे. नातेवाईकांशी वाद टाळावा, गुंतवणुकीची घाई करू नये, नोकरी बदलण्याचा निर्णय पुढे ढकलावा. जोडीदार जे काही म्हणेल तोच तुमचा अंतिम शब्द असेल असंही सांगितलं जात आहे. कुंभ राशींनी शत्रूंना पराभूत करण्यासाठी उचललेली पावलं प्रभावी ठरू शकतात असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर मीन राशीला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मेहनतीचं फळ मिळेल, व्यवसायात यश मिळेल, व्यवसाय वाढण्यासाठी नवीन निर्णय तुम्ही घेऊ शकता. कुटुंबामध्ये शांतता आणि आनंद नांदेल, जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील, कुटुंबाकडूनही पाठिंबा मिळेल असं सांगितलं जात आहे. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.